तर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सलामीच्या फलंदाज पाडवा लवकर लवकर. मॅच चालू करायचं. चेंडू तर देऊ द्या. सलामीच्या फलंदाज पाडवा लवकर लवकर. दोन मिनिटं सामना चेंडू आतमध्ये चेक करण्यासाठी घ्यायचे आहेत. आणि जुना चेंडू तुमच्याकडे प्रेक्षकांपर्यंत आला तर तो जमा करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 पंच रवाना झालेत. द्वारकानाथ चोरगे आणि जावेद फरीद सर. पहा 7वा दिवस अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. तुम्हाला पण संधी देऊ का, टेन्शन घेऊ नका. 4 ओव्हरचा सामना आहे. 4 ओव्हरचा सामना आहे. पण 2 षटकामध्ये काय रंगतदार कामगिरी ती पहा नंतर. मला शांताराम जाधव मॅन फ्रॉम उवे कॅम्प स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जबरदस्त स्कोरिंग. 7 दिवस आज मात्र उत्कृष्ट अशी स्कोरिंग. एक सुद्धा चुकी नाही. काय दमदार कामगिरी. चला चेंडूची पाहणी झालेली आहे. सामन्याला होते सुरुवात. 4 षटकांचा सामना. 24 चेंडूचा वाजवी खेळ पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. सुपर 8 मध्ये लागलेली झुंज आणि सुपर 8 साठी लागलेले रेस. एका बाजूला अचल 11 इंडियन आर्मी घोट, तर दुसऱ्या बाजूला बस फायटर ओवळे. असा रंगाचा सामना पाहायला मिळतो दुसऱ्या प्रेक्षकांना. मने मात्र लागलेत. कोण जाणार गोवा 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 टूर साठी पाहूया. दमदार सामना. सलामी गोलंदाज आरंभिक गोलंदाज सुलक्षण भोईर कामोटे यांच्या हातामध्ये चेंडू. यांची प्रचंड तब्बल 20,000 पॉइंट मध्ये या गोलंदाजाला घेतला होता संजय पाटील याने. आता मात्र कशा प्रकारे कामगिरी करतात पाहूया. सलामीचे फलंदाज आलेत संदीप पाटील आणि सुभाष गोंदली. तर चला मामू अजाव. सामन्याला सुरुवात. 2 फलंदाज उतरलेत. 24 चेंडू मध्ये किती धावा भरतात प्रथम फलंदाजी करताना. विश्वनाथ शेठ मस्कर यांची सेना, विश्वास पाटीलची सेना आणि त्यांना गतपंत रोखतोय समर्थ गडूची सेना. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय सुलक्षण भुईर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दिला तडाखा पाहायला मिळालाय. चेंडू एका टप्प्याला फरार होतोय पाहायला मिळतोय चौकार. परमेश्वराने प्रत्येकाला कला दिल्यात, प्रत्येकाला घडवलाय. मग प्रत्येक कोणालाही कुठल्याही माणसाला कला मिळत नाही आणि कंठामधूनच पक्ष्यांची आवाज काढणं खाऊन आहे. आम्ही जी मात्रे लक्ष केंद्रित करा. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात बघूया. सुरक्षांचा पुढचा चेंडू. 10-12 पॉइंटचा स्टार्ट. पहिल्या चेंडूत चौकार लागवल्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये कमबॅक करतात. 1 धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावर. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं पारंपरिक षटक हाताळतात सुलक्षण भोईर लारा यांच्या हातामध्ये चेंडू. यष्टीरक्षक यष्ट्यांना चिकटून उभा आहे जगदीश भाई दापोलकर ओवळे आणि प्रतीक पाटील ओवळे. बॉस फायटर ओवळे असा हा सामना. आणि त्यांच्या अगेन्स्ट अचल 11 इंडियन आर्मी घोट. संघाचे पुरस्कृत करते विश्वनाथ शेठ मस्कर शिवा गोंदले. बॉस फायटर ओवळे संघाचे पुरस्कृत करते संजय पाटील रुई पाटील. 5 धावा धावफलकावर लागल्यात. पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट आणि पुल दिस इज द सक्सेसफुल. आणि चेंडू गेलाय दन 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 करत चौकार. संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावर. आयोजनाची खरोखरच स्तुती करावी लागतो. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला पुन्हा एकदा रायगड 40+ मास्टर आयोजित रायगड प्रीमियर लीग लवकर तुमच्या भेटीला येईल. आणि आयोजक आहेत संजय पाटील प्रेमभाऊ पाटील. लवकर तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळेल एक भव्य दिव्य स्पर्धा. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू येतोय स्टेट ग्राउंड.
सुंदर क्षेत्रक्षण पाहायला सुरेख फेकी समर्थ कडू अप्रतिम कामगिरी. संघाची धावसंख्या जपकार लागतोय. स्कोअर झालाय 10 धावा. 10 धावा धापलकावर. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या चेंडूवर 4, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर 1 धाव. शेवटचे 2 चेंडू शेष पावरपूजा षटकातील. पुन्हा स्टेट ग्राउंड किरण खानावकर चेंडूची पकड करेपर्यंत 1 रूपांतर दुहेरीमध्ये 2 धावा सहजगत्या कंप्लीट झाल्यात आणि संघाची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धापलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शेवटचा चेंडू होता षटकातील. सुंदर अशी कामगिरी. संघाची धावसंख्या धक्कर लागतो ती मात्र 13 धावा. एकही सफलता नाही. आता मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ बाकी आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया कितीपर्यंत मजल मारतात ते मात्र अचल 11 इंडियन आर्मी घोट संघ आणि त्यांना कशा प्रकारे रोखतात बास फायटर ओले संघाचे हे खेळाडू. पहिले षटक समाप्त झाले. 4 षटकांचा सामना आहे वेळे अभावी. तर जरा स्पीडअप करा कारण त्या दिवस छोटा आहे. अंधार पडत चाललेला आहे. आपण जरा घाई करायची आहे कारण तुम्हाला त्रास होईल खेळताना. पुन्हा एकदा घाई करा. सामना चालू करा. 4 चेंडूमध्ये 8 धावसंख्येवर खेळतात संदीप पाटील आणि 2 चेंडूमध्ये 5 धावसंख्येवर खेळतात सुभाष गोंदली. मेडिटेक स्पोर्ट्स ही जय पाटीलची सेना, दिनेश सावंतची सेना क्वालिफायर झालेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही शतशी आभार व्यक्त करतोय. तर गोलंदाजीच्या मटावर गोलंदाज आलेत स्वतः कर्णधार समर्थ कडू. डावखुरा गोलंदाज. अंतिम सामना आजच्या 7व्या दिवसातील पाहायला मिळतोय. सुपर 8 साठी लागलेली झुंज बघूया. समर्थ कडूच्या हातामध्ये चेंडू आहे. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक हाताळतोय. संघाची धावसंख्या 13 धावा बिनबाद. पहिला चेंडू आणि इथे मात्र काय होऊन बसलाय आणि हा म्हणताय क्षेत्रक्षेपणा चकून चेंडू जातोय सीमारेषेला गवसणी घालण्यासाठी. पाहायला मिळतोय चौकार. 17 धावा धापलकावर. पहिल्या चेंडूवर सुलक्षण भरच्या चौकार आला होता. तसंच दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार समर्थ कडू याच्या. संघाची धावसंख्या 17. 4 षटकांचा सामना पाहतोय आपण. दरम्यान दुसऱ्या चेंडूचा सामना करतोय तो मात्र समर्थ कडू याचा फलंदाज संदीप पाटील. आता मात्र सुरेख असा चेंडू थोडासा स्विंग होतोय आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सांगता 1 षटक आणि काही चेंडूच्या संपत्तीनंतर संघाची धावसंख्या धक्का लागतोय 17 धावा. पुन्हा एकदा झेल आहे बघूया. झेल खाली क्षेत्रक्षक आलाय आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर झेल घेण्याचा प्रयत्न करतो. झेल ड्रॉप झालाय. त्याचा फायदा मात्र मिळतोय अचल 11 इंडियन आर्मी घोट संघाला. आता 40+ स्पर्धा आहे. पाहूया सुंदर असं आयोजन, नियोजन, संयोजन. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13 धावा. दुसऱ्या षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवर 4, दुसऱ्या चेंडूवर डॉट, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. रायगडचा क्रिस गेल समर्थ कडू आणि त्याच्याशी खेळतोय तो मात्र विश्वास पाटील यांची सेना. पॉइंट शेताकडे चेंडू विकाव दिला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एका टप्प्याने चेंडूला पकडलाय. फेकी मात्र चांगली होतोय. सुरेख अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तर मात्र पास फायटर ओले संघाचं. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय. धावपलकावर धाव लागतात त्या मात्र 20 धावा धावपलकावर लागल्यात. एकही सफलता अजूनपर्यंत प्राप्त करता आलेली नाही. दुसरे षटक प्रगती पटावर. वास फायटर ओले विपक्ष अचल 11 इंडियन आर्मी घोट असा सामना चालू आहे. सुपर 8 साठी लागलेली ही झुंज आजच्या 7व्या दिवसातील अंतिम सामना. पुढचा चेंडू समर्थ कडचा चेंडू सरळ खेळून काढलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक
नाहीत आणि पाहायला मिळतं पंचांचा इशारा येतोय चौकाराचा. संघाची धावसंख्या 24 बिनबाद. दुसरे षटक प्रगतीपटावर आहे. 4 षटकांचा सामना असेल. सुंदरशी फलंदाजी पाहायला मिळतोय आता मात्र अचल 11 इंडियन आर्मी घोट संघाची. बॉस फायटर संघाच्या विरोधामध्ये समर्थ कडू डावखुरा गोलंदाज. पुन्हा एकदा आपल्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम निर्णायक चेंडू या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतील फलंदाज संदीप पाटील. संदीप पाटील आणि सुभाष गोंदे आहेत. कार्पेटर चेंडू खेळ काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. एक धाव पूर्ण केली आणि 2 षटक इथे मात्र संपलीत. संघाची धावसंख्या 25 धावा धाबलगावर क्वार्टर सेंचुरी मध्ये प्रवेश केलाय तो मात्र अचल 11 इंडियन आर्मी घोट संघाने अगेन्स्ट बॉस फायटर ओवळे संघाच्या विरोधामध्ये. सुंदर स्पर्धा पाहायला मिळतोय. दमदार असं आयोजन. तर पाहूया या ड्रिंक्स ब्रेक नंतर 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 12 चेंडू मध्ये कितपर्यंत बदल मारतोय तो मात्र विश्वास पाटील यांचा अचल 11 इंडियन आर्मी घोट संघ विरुद्ध बॉस फायटर ओवळे या संघाविरोधात. समर्थ कडू विश्वास पाटील. तर ऐकूया जगदीशजी पाटील नारोली यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच सागर पाटील उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन रायगड 40+ प्रीमियर लीग 2024चं पर्व आपल्याला पाहा मिळतं आणि आज या स्पर्धेचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसामध्ये पाहतोय आजच्या दिवसामध्ये अंतिम शेवटचा सामना अचल 11 इंडियन आर्मी घोट विपक्ष बॉस फायटर मानगर. या 2 संघामध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जे ते ओवळे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 2 षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठून काढल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल एकेरी धाव. यस नो आणि अशा रीतीने एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. संजय पाटील उर्फ बॉस तिसऱ्या षटक घेऊन आल्यात. आपल्या टीमच्या वतीने 4 षटकांचे सामने आहेत कारण आता संध्याकाळ होत चाललेली आहे. ठीक 5:25 झाल्यात आणि अशा वेळेला थोडासा अंधुक प्रकाश पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कीपर बीट सच अ ब्युटिफुल बॉल. यस चांगली गोलंदाजी पाहतोय आपण शेवटच्या या टप्प्यामध्ये. याच्या शेवटच्या सामन्यामध्ये अद्यापपर्यंत सलामीची जोडी संदीप पाटील आणि सुभाष गोंधळी हे 2 खेळाडू मैदानामध्ये खेळ करत असताना तब्बल 2 षटकं खेळून काढली आणि तिसऱ्या षटकात सुद्धा या खेळाडूंना पाहतोय. यास इट इज वाईट. एक अवांतर धाव मिळेल. एका धाबेने मात्र धावपळक 27 या आकड्यावरती पाहतोय. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अतिशय रोमांचकारी मॅच पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने मागचा सामना होता शेवटच्या बॉलपर्यंत आला आणि अखेरकार प्रतिष्ठेची लढाई होती जिथे जिंकता आली. यस नो बॉल आणि फ्रीट. जावेद फरीद सरांचा इशारा येत असताना की नो बॉल आहे. जी वाईट पट्टी आहे तिच्या अगदी बाहेर पडला आणि सरळ निघून गेला. त्यामुळे पंचांनी पाहिलं आणि आता फ्रीडचा बॉल आहे. फलंदाजाला संधी आहे. मोठा फटका खेळू शकले नाहीये. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. फक्त एकेरी धाव नाहीये. आजचे एकेरी धाबा जमणार नाही आहेत कारण आजच्या दिवसामध्ये पाहिलं खेळपट्टीवरती 80-90 धाबा सुद्धा कमी पडतात. मात्र थोडंसं वातावरण आता बदललंय त्यामुळे कदाचित बॅटवरती व्यवस्थित चेंडू येत नाहीये. लेग स्टंपला पाहतोय कीपर बीट झाल्यात. एकेरी धाव मिळत असताना आणि आता 1+1 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये सातत्याने
धाबा येत आहेत। एकीकडे एखादा डॉट बॉल फेकला जातोय, दुसरीकडे पाहतोय खराब चेंडू। तिसरं षटक मार्गस्थ आहे। पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेत खेळल्यात, अगदी स्क्रीन समोर एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि एकेरी धाव। चांगली गोलंदाजी पाहतोय आता मात्र संजय पाटील स्वतः गोलंदाजी मार्कवरती। तिसरं षटक थोडंसं स्पीडअप करा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे। 1 तास 5:30 वाजले की थोडासा अंधुक प्रकाश व्हायला सुरुवात होईल, मग फलंदाजांना दिक्कत होईल। फटका चांगला आहे, काऊ कॉर्नरच्या दिशेला जाईल चेंडू, आता बाउंड्री लाईनच्या जवळ अडवलाय समर्थ कडू। वा, गुड फिल्डिंग। स्वतःला झोकून देत असताना मात्र चेंडूला आतमध्ये ढकललं, स्वतः बाहेर गेले आणि नंतर आतमध्ये आले। 34शी धावसंख्या पाहतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये। या ओव्हरमध्ये मोठे फटके येणं अपेक्षित होतं, तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही आहे। कारण सध्याच्या घडीला पाहिलं तर हे दोन्ही फलंदाज ना खूप दमछाक झाली आहे, कारण कधीपासून मोठे फटके खेळतात। तिसरं षटक मार्गस्थ आहे। ऑफ ड्राय पहा मिळतोय, चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेला, गुड फिल्डिंग। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न येते, रनआउटचा धोका मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलंय। तर याच दरम्यान पंकज ठाकूर यांचं आगमन झालंय, आपण मंचावरती यावा। तर एकूण धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवरती, निर्णय येईल 34 झाल्यात। शेवटचा चेंडू आउट आहे, यस, फलंदाज बाद आहे। रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागलाय, जितेश बाद झाल्यात। सुभाष गोंधली मैदानामध्ये जात असताना पहा मिळतो आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू। खरं तर 3 षटकांचा खेळ संपला, मागच्या ओव्हरमध्ये एकही चौकार षटकार नाही आहे, सिंगल डबल आल्यात। त्यामुळे कुठे का होईना पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आल्या फक्त 10। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली संजय पाटील यांची। आणि आता शेवटचं षटक भास्कर पाटीलला पाहतोय, शेवटचा अंतिम षटक आहे। चला स्पीडअप करा सामना। फटका चांगला आहे, फिल्डर आहे त्याच्या त्याच्या बाहेर चेंडू, पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, दमदार चौकार। एकोणचाळीस ही धावसंख्या झाली आहे। 4 षटकांचा सामना आहे। करत आजच्या दिवसामध्ये आपण खूप मोठ्या धावसंख्या पाहिल्या। वा, चांगला चेंडू अगदी बॅट अँड पॅड मधून जात असताना डॉट बॉल आलाय। पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल। गोलंदाज कमबॅक करत असताना भास्कर पाटील यांना पाहतोय। शेवटचा अंतिम षटक आहे आणि अशा वेळेला पुन्हा एकदा हो चांगली, अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय। 2 चेंडू डॉट, पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय। गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावलेला होता, मात्र त्यानंतर त्याने केलेल्या चुका मी म्हणेन, कारण जर मोठे पटके येत नसतील तर सिंगल डबल सुद्धा चालेल, जेणेकरून एक फायटिंग स्कोर 50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न राहील। पुन्हा एकदा पुढे आला, वोड शॉट, सुपर षटकार 6। डान्सिंग डाऊन द विकेट आले, थोडीशी बॅट मात्र हवेत क्रॉस केली, बॅकवर्ड केलेला अगदी फिल्डर होते त्याच्या आवाग्याच्या बाहेर। टायमिंग एवढं सुरेख होतं की 2 फिल्डर असताना सुद्धा चेंडू
त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेला आणि या 6 धावा मिळाल्या. फलंदाज संदीप पाटील यांना. एकूण धावसंख्या 45 45 धाबा झाल्यात. अद्याप षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पुढे आल्यात मात्र नाहीये. फलंदाजांना जीवनदान मिळतोय. नाही, या शेवटचा चेंडू या इनिंग मध्ये 17 मध्ये पाहतोय आपण. जेणेकरून एखादा मोठा फटका अपेक्षित असेल. फायटिंग स्कोर करण्याचा प्रयत्न. फुल टॉस आणि फायटिंग स्कोर या ठिकाणी पाहतोय. नाही, या ठिकाणी पहा मिळतो आपल्याला. फिल्डरने अडवण्याचा प्रयत्न केलाय मात्र पाहिलं जाईल. असं नो बॉल सुद्धा चेक केला जाईल. या ठिकाणी हॅट फॅक्टर आहे की नाही दीपक सर या. तिसरे पंच शहानिशा करतील. जो तो असेल तो निर्णय आपल्याला मिळेल, हरकत नाहीये. षटकार आहे आणि ओके नो बॉल चेक केला जाईल. ओके सर. 7 धावा आल्यात. फेअर डिलिव्हरी आणि 7 धावा षटकार आहे. म्हणजे एकूण धावसंख्या पाहिली तर 51 झाल्यात. 52 टू विन असेल आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलंच येते 51 धावा झाल्यात. 52 हा जेव्हा समर्थकडू लाईन वरती टच होते तेव्हा त्यांच्या हाताला बॉल टच झाला. त्यामुळे तो षटकार. अडवण्याचा प्रयत्न केला. 100% अफर्ड त्यांनी प्रयत्न केला मात्र यश मिळालं नाही. अखेरकर 6 धावा आल्या आणि अशा रीतीने 51 धावा झाल्यात. 52चं लक्ष असलेल्या मैदानामध्ये आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. रसायनी परिसराचा ज्याने गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवत असताना मराठीचे एकदम उत्कृष्ट असे कॉमेंटेटर समालोचक टी.के. माई साहेब यांचा आवाज खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. नाही, नक्कीच त्याही पलीकडे अप्रतिम असे खरं तर हे व्यक्तिमत्व आहेत. सूत्रसंचालक, निवेदक म्हणून ज्यांना आम्ही नेहमी खरं तर रायगडची क्रिकेटची भव्यता आणि क्रिकेटचं वैभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शब्द फार महत्त्वाचे असतात आणि आम्ही जरूर म्हणू की ते शब्द आणि ते शब्द सम्राट आम्ही खरं तर टी.के. माली सरांना पुन्हा एकदा इन्व्हाइट करू. शेवटची इनिंग आहे. 6 दिवसांचा खेळ आपण मागच्या 6 दिवसांमध्ये पाहिला. 7व्या दिवसामध्ये पुन्हा एकदा रायगड 40+ क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण एन्जॉय करतोय. कुणी कुठेही जाऊ नका. 40+चा हा सोहळा 7व्या दिवसामधील अंतिमची ही शेवटची इनिंग आहे आणि या शेवटची इनिंग मध्ये खरं तर कोण जिंकेल, जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल ना. आपल्या खरं तर 7वा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो खरं तर या सुपर 8च्या शर्यतीमध्ये पुढे जाईल.
यकीनन टीके माली सर को जब भी मैं देखता हूँ ना तो जवानी के शमी कपूर दिखाई देते मेरे को तो। थैंक यू अशरफ भाई, आपकी भी कमेंट्री सुनने में बहुत मजा आता है। आपके जो डायलॉग रहते हैं ना, टांगा पलटी, घोडे फरार आणि खेळाडू पडला बिडला, हे मस्त तुमचं ऐकायला खूप मजा येते। परंतु या मॅच कडे जर आपण बघितलं तर आजची ही शेवटची मॅच आहे आणि सुपर 8 साठी हा संघर्ष सुरू आहे। सुपर 16 ची मॅच आहे। सकाळपासून सगळ्यांनी इथे सुंदर असं समालोचन केलेलं आहे। आमचे संदीप पाटील जे अध्यक्ष थकलेलेच नाहीत बघा, अजूनही थकलेले नाहीयेत। स्क्रीनवर आपण बघू शकतो संदीप पाटील आणि एक छोटीशी नंदीची मुलगी बाय करते, टाटा बाय बाय हाय सगळ्यांना। घरून जे त्यांचे नातेवाईक जे बघत असतील त्यांना टाटा बाय बाय आणि हाय ती करते। अतिशय चांगलं असं नियोजन आमचे संदीप पाटील अध्यक्ष यांनी केलेलं आहे। त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया। कैलासवासी कुमारी जीवा हिला ती पापा घेते। सागराच्या लाटा कितीही उसळल्या तरी त्याचा शेवट किनाऱ्यावरच, आणि जीवन कितीही यशस्वी असलं तरी त्याचा शेवट हा मृत्यूच्या किनाऱ्यावरच। कोणाला कधी अंत येईल आपण सांगू शकत नाही। जीवा ही आपल्याला सोडून गेलेली आहे, परंतु तिची स्मृती, तिच्या आठवणी अखंड आपल्या स्मरणात इथे राहत आहेत। संदीप पाटील यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आपण बघतोय, कारण खूप प्रेम संदीप पाटील यांचं, पाटील सर्व परिवाराचं प्रेम या जीवावर होतं। परंतु ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही असं म्हणतात, आणि जीवन हे पुढे पुढे चालत राहिलं पाहिजे, आणि हे जीवन पुढे नेण्याचं काम मानव करत असतो, आणि हीच तर खरी मानव रीत आहे। या रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25 चा आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे। टार्गेट आहे 52चं, 51 धावा केलेल्या आहेत त्या बॉस फायटर समोर अचल 11 इंडियन आर्मी घोड संघानं, आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज। बॉस आलेले आहेत, बॉस यांची दांडी गोल केली, पहिला चेंडू दांडी वाकवतोय आणि संजय पाटील बॉस बाद। तेरा धावांच्या 13 धावांची सरासरी पाहिजे जिंकण्यासाठी। ती बॉस फायटर ओळे या संघाला। बॉस यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर यावं। बॉस आता मला असं वाटतं ते तिथेच थांबतील। डॉक्टर पण दिसतात आम्हाला, सचिन मोकल तेही डॉक्टर आहेत, परंतु क्रिकेट अतिशय अप्रतिम असं खेळतात। ज्यांचे डॉक्टर प्रीमियर लीग होते त्या डॉक्टर प्रीमियर लीग मध्ये बऱ्याचशा वेळेला बेस्ट बॅट्समन किंवा बॉलर किंवा सिरीजचे पारितोषिक त्यांनी पटकवलेली आहेत। पहिला चेंडू घेऊन आलेला आहे तो गैनीनाथ, नवनाथ सगळ्यांना माहित असतील। हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, एकही धाव नाहीये। क्रिस गेल या साईडला आहे, नॉन स्ट्राईक एंड मध्ये क्रिस गेल आहे जो समर्थ कडू। खरं तर क्रिस गेल या नावानं प्रसिद्ध आहे, वेस्ट इंडिज कॅरेबियन, आणि सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे। 13 धावांची सरासरी हवी आहे जिंकण्यासाठी। आतापर्यंत 2 चेंडू फेकलेले आहेत ते गैनीनाथनं। हा चेंडू बॅकफुटवर जाऊन वॉट स्ट्रोक, कव्हरचा देखणा फटका मारलेला आहे तो निर्दोष घरत यांनी, चौकार। निर्दोष घरत यानं काय फटका मारला बघा, नितेश जबरदस्त फटका मारला, जागा बनवली। हा चेंडू पडल्यानंतर बघितलं ऑफसाईडला सीमारेषेजवळ कोणच नाहीये, बॅकफुटवर जाऊन हा फटका त्यानं मारलेला आहे देखणा, आणि कॉन्फिडंट किती होता बघा, चौकार जाईल हे निश्चित होतं। नाही नक्कीच क्रिकेटचा कॉन्फिडंट आणि कंट्रोल फटका होता। चेंडूची लाईन, टप्पा, लेंथ आणि
ऑस्ट्रेलियन डेमन मार्टिन स्टाईलनं हा फटका, अगदी गॅपशॉट सिलेक्शन, परफेक्ट प्लेसमेंट, पहिला चौकार जो आत्मविश्वास देईल बॅटरला. निर्दोष घरत नावाजलेले असे खेळाडू आहेत. निर्दोष घरत बिरकावला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतायत आणि वा काय क्षेत्ररक्षण, अफलातून 48 प्लस असलेले संदीप पाटील काय फिल्डिंग केलेली आहे. बॅटिंग करताना असं बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की 48 प्लसला लवकर आउट व्हावं लागतं, शेवटच्या चेंडूपर्यंत थांबले आणि अनिल दादा आणि आमची तिथे चर्चा चाललेली, त्यानेच मॅक्झिमम धावा, निम्म्या धावा त्यांनीच एकट्याने केलेल्या आहेत. 17 चेंडूमध्ये 31 धावा केलेल्या आहेत आणि बॅटिंगच्या बरोबर आता क्षेत्ररक्षणाची पण साथ. अजून काय पाहिजे तुम्हाला, सगळं देत आहेत ते संदीप पाटील सोमटण्याचे. आपल्या नावाचं, आपल्या गावाचं, आपल्या परिसराचं नाव रोशन करतायत आणि जरा स्पीडअप करायचं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आयोजकांच्या वतीनं विनंती आहे. गैनीनाथ आत्तापर्यंत 4 चेंडू त्यांनी फेकलेले आहेत आणि धावा दिलेल्या आहेत त्या 5. स्टँडर्ड क्रिकेट आहे, चांगलं क्रिकेट आहे, गुणवत्तापूर्ण क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. पंचांनी पण विनंती केलेली आहे की पटकन क्षेत्ररक्षण लावा, नाही तर मग टायमिंग लावण्यात येईल. पंचांनी सांगितलंय, वॉर्न केलेलं आहे, कारण फलंदाजांना पण चेंडू दिसला पाहिजे. 5:44 झालेले आहेत आणि क्रिस गेल, समर्थ कडू तयार आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू वाईड म्हणून घोषित केलाय पंचांनी. माहिती आहे गैनीनाथांना की हा जो खेळाडू आहे हा साधा सुधा खेळाडू नाही. यानं अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटमध्ये बघितले, नुसते बघितले नाही तर गाजवलेत. क्रिकेट गाजवलंय अक्षरशः. आपलं रायगड क्रिकेट या खेळाडूनं गाजवलेलं आहे. RPL मध्ये कॅप्टन्सी पण केलेली आहे. तर असा एका अनुभवी धुरंधर गोलंदाजासमोर वाईट चेंडू टाकला जातोय तो गैनीनाथांकडून. गैनीनाथ तयार, राईट आर्म राऊंड, शॉर्ट पिच चेंडू कट केलाय, गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता, मात्र एक सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केला जातोय. निर्दोष घरत हेही RPLचे एकदा चिरले संघाचे कॅप्टन राहिलेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू आहेत ज्यांच्याकडे गुणवत्ता तर आहेच, परंतु अनुभव पण बराचसा गाठीशी त्यांच्या बांधला गेलेला आहे. त्यामुळे हे दोघंही विजयाच्या कडे नेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. ते बॉस फायटर ओळे मानगर या टीमसाठी. मात्र गैनीनाथ पण काही कमी नाही आहेत, ते पण काय कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. ते सुद्धा कसोशीनं प्रयत्न करतायत, कसून गोलंदाजी करतायत. 2च क्षेत्ररक्षक बाहेर आहेत, इकडून तिकडून इकडून तिकडून त्यांना हलवतायत. निर्दोष यांना हा जोरदार अपील केला आहे, पंचांनी बोट उंच केलं आणि निर्दोष घरत पायचीत पकडले जातात. निर्दोष घरत बाद. निर्दोष घरत बाद झाले. हार्ड हिटर फलंदाज आहेत निर्दोष घरत. जर का हवी झाले तर मग त्यांना रोखणं फार मुश्किल होऊन बसतं. निर्दोष घरत मैदानाच्या बाहेर रवाना होत आहेत. आता त्यांची जागा कोण भरून काढणार याकडे सगळ्यांच्या नजरा. पहा 24 लाईव्ह इव्हेंट्सची ही स्क्रीन ऍक्शन रिप्ले मात्र दाखवत असताना समोर सापडले LBW. टीके माले सर, पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड द बॉल वॉज हिट द विकेट डिलिव्हरी. धावसंख्या 7 धावसंख्या झाली आहे. 7 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर 1. नाही, मधल्या एसटीवरचा चेंडू होता, करेक्ट, मधल्या एसटीवरचा चेंडू होता. पंच जावेद सर आपले, जे अतिशय अनुभवी, मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी पंचांचं काम पाहिलेलं आहे. आत्ताच रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा ते पंच म्हणून होते. अनुभव आहे त्यांच्या गाठीशी. 40 वर्षाची त्यांनी सर्व्हिस NMMC मध्ये केलेली आहे आणि त्यानंतर आता सुखी परिवार आहे, परंतु क्रिकेटशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. त्यामुळे ते क्रिकेट त्यांना इथे घेऊन येते. अनिल दादा यांनाही आम्ही मनापासून धन्यवाद त्यांचं व्यक्त करतो. राष्ट्रवादीचे खारघर विभागीय अध्यक्ष अनिल दादा पहिल्या दिवसापासून, खरं तर हे संपूर्ण पाटील कुटुंब, भरपूर मेहनत त्या सर्व पाटील कुटुंबांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी घेतलेली आहे. त्या सर्व पाटील कुटुंबाचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. विजय खानावकर मैदानात आलेले आहेत. ही टीम स्ट्रॉंग आहे, कारण सचिन मोखल सारखे फलंदाज अजूनही आतमध्ये उतरत नाही आहेत. याचा अर्थच आपल्याला दिसतोय की यांची बॅटिंग ऑर्डर किती स्ट्रॉंग आहे, किती खोलवर यांची बॅटिंग ऑर्डर गेलेली आहे. खूप तगडे असे फलंदाज, अगदी निवडून निवडून हिरे माणकं मोती घेतलेली आहेत ती बॉस फायटरनं. मात्र बघूया या मॅच मध्ये समोरचा जो संघ आहे अचल 11 इंडियन आर्मी गोट कशी त्यांना टक्कर देतोय. ओ हा चेंडू, सुंदर चेंडू.
प्रवीण मुंबईकर यांचा वहाल क्रिकेट ज्यांनी गाजवलेलं आहे. बघा सडपातळ आहे, 40+ आहेत, परंतु पोट पण नाही पुढे आलं. म्हणजे किती कंट्रोल असेल त्यांचा आहारावर आणि किती त्यांची कसरत असेल, किती व्यायाम असेल, आहार विहार व्यायाम या गोष्टींवर किती त्यांचं लक्ष आहे बघा मुंबईकरांचं. हा चेंडू हो स्लोवर डिलिव्हरी, जमीन लगतचा फटका गॅप मधून जाईल का? आणि हो चेंडू जातोय गॅप मधून, सीमारेषा पार. क्रिस गेलचा हा चौकार. अफलातून असा फटका, टायमिंगचा फटका होता हा. टायमिंगचा फटका यॉर्कर चेंडूला असं गॅप मध्ये मारणं सोपं नाहीये. हे अवघड काम मात्र सोपं केलेलं आहे ते फलंदाज समर्थ कडून. हा पहिला चौकार समर्थ कडूच्या बॅटमधून येतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला समर्थ कडून. एक सिंगल घेतली, एक डॉट गेला, एक चौकार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना फटाफट लावायची आहे. शिवा गोंधळी सध्या शॉर्ट फाईन लेग मध्ये उभे आहेत. हा चेंडू मुंबईकरांचा प्रवीण. हो काय चेंडू, आणि यष्टीरक्षकाला दाद द्यायला पाहिजे. एवढं जबरदस्त यष्टीरक्षण. आपल्याकडे पूर्वी नयन पांचाळ आणि बाबू युनिटीचे पंचांचा रिव्ह्यू वाईड साठी ना, पंचांचा ना, येस पंचांनीच मदत मागितलेली आहे. पंच पण म्हणतात की कोणावर अन्याय होता कामा नये. एक धाव महत्वाची आहे, निर्णायक सामना आहे, एक चेंडू महत्वाचा आहे. अशा वेळेला पंचांना थोडंसं डाऊट आलेलं आणि यष्टीरक्षक स्टंपला अगदी जवळ उभ्या असल्या कारणानं थोडंसं पंचांनी विचार करून मग तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. डिसिजन इज पेंडिंग. समर्थ कडू 4 चेंडूमध्ये 5 धावांवर खेळतात. विजय खानावकर अजूनही त्यांनी खातं खोललेलं नाहीये. 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बॉस फायटर माणगर ओवळे संघाला 41 धावांची गरज आहे. आणि काय निर्णय आत्ताचा? फेअर डिलिव्हरी. येस फेअर डिलिव्हरी. चाचपणी करणं गरजेचं आहे. त्याला आपण काय म्हणतो कॉलेजच्या याच्यामध्ये, रिपीट परत पेपर रीचेकिंग. हो हो हो, क्या बात है, क्या बात है. काय गोलंदाजी होते. अंगावर चेंडू आदळतोय तो समर्थ कडूच्या बांधलंय. समर्थ कडूला म्हणजे जो स्ट्रॉंग झोन आहे ना, स्ट्रॉंग पॉइंट आहे, जो स्ट्रॉंग खेळाडू आहे त्यालाच बांधून ठेवलेले समर्थ कडूला. चेसिंग करताना हे थोडंसं दडपण असतं. नितेश काय वाटतं? नाही नक्कीच, परंतु ॲज अ लिडरशिप स्किल, नेतृत्व कौशल्य कॅप्टनचा आपल्याला पाहायला मिळतं. जिथे समर्थ कडूवर दबाव आणण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, जिथे मला असं वाटतं की समर्थ कडू या दबावाला झुगारून एखादा मोठा फटका म्हणजे रिस्क कॅल्क्युलेट करून एखादा लांब लचक षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर करेल. त्याला ते नवीन नाहीये, त्याने आतापर्यंत असं कित्येक वेळा केलेलं आहे. परंतु आत्ता काय बघूया. हो हा चेंडू यॉर्कर होता. तिन्ही चेंडू ब्लॅक होल मध्ये टाकलेले आहेत या गोलंदाजाने. निर्णयच घेतला, त्यांना ओळखलं हे लेफ्टी बॅट्समन असतात ना, त्या ऑन साईडला खूप स्ट्रॉंग असतात, घातक. थोडासा टप्पा मिळाला, वळले मारले षटकार. हे ओळखून आहे प्रवीण मुंबईकर. त्यामुळे त्यांनी सगळे चेंडू बघा टप्पा मागे नाही ठेवला, शॉर्ट ऑफ लेंथ नाही चेंडू टाकले कुठे? बुद्ध्यामध्ये. तर हे जे टेक्निक आहे, या ज्या गोष्टी आहेत, या अनुभवाने तुमच्याकडे येत असतात. नुसतं अनुभव असून चालत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन पण होणं गरजेचं आहे. आणि ते इम्प्लिमेंटेशन मुंबईकरांनी इथे केलेलं आहे. 5 चेंडू टाकलेत, 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. आणि कर्णधाराला विनंती आहे की आपण अचल 11 इंडियन आर्मी गोटच्या जरा फास्टमध्ये क्षेत्ररक्षण लावा. कॉम्बिनेशन झालंय लेफ्टी रायटी, लेफ्टी रायटी, त्यामुळे क्षेत्ररक्षकांची पण दमछाक होते, धावपळ होते. हो ही चेंडू स्लोवर डिलिव्हरी, वॉट अ बॉलिंग. जरा जोरदार टाळ्या या प्रवीण मुंबईकर साठी झाल्या पाहिजेत. या दोन्हीही तगड्या फलंदाजांना त्यांनी बांधून ठेवलेले आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 5. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्यामध्ये 5, एकूण धावा 12 धावा. आता बॉस फायटरच्या खेम्यामध्ये थोडंसं निराशेचं वातावरण आलेलं आहे. जिंकण्यासाठी पाणी द्या, पाणी मैदानामध्ये. 12 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. सागर सर असू द्या जरा 2 मिनिटं, 40+ आहेत म्हणून फक्त वेळ करू नका. फिल्डर बॅट्समन पण 40+ आहे, त्यामुळे त्यांना पण चेंडू दिसला पाहिजे, याची दक्षता घ्या आणि लगेच स्पीडअप करा. सागर चला बाहेर, चला. संध्याकाळची वेळ आहे. 40 नंतर एक वेगळा नंबर लागतो, जवळचा नंबर.
सागरनं खूप आम्हाला मदत केलेली आहे, ज्याला पोपट बोलत होते आमचे असोसिएशनचा खरंच खरा सदस्य आहे, खडे उतरलेला आहे, सांगेल ते काम त्यांनी केलेलं आहे सागर पाटीलनं आमच्या, पडेल ते काम करणारा. अगदी संदीप पाटील साहेब बोलले हे करा ते करणार, ते करा ते काम केलेलं आहे. पाणी नेण्यापासून कॉमेंट्री करण्यापर्यंत, स्वागत करण्यापर्यंत पाहुण्यांचं सगळं सागरनं काम केलेलं आहे. सागरचं आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. नाही नक्कीच, खरं तर रक्ताचं नातं नसताना सुद्धा आयुष्यभर साथ देणारे अनेक चेहरे आज एकत्र खरं तर येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहताय रायगडची भव्यता, रायगडची दिव्यता आणि रायगडचं क्रिकेटचं वैभव 40+ या फॉर्मॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतंय. वी ऑल आर एन्जॉईंग द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट रायगड 40+ प्रीमियर लीग. हा चेंडू हो नाही, बॅटच्या पट्ट्यात नाहीयेत, समर्थकडू प्रयत्न करतात आणि सांगताय की नाही थांब, मला आता मारायचं आहे. कारण जर असंच सिंगल डबल घेत राहिलो तर काही तळ भरणार नाहीये. षटकार चौकार मारावे लागतील. या षटकार चौकारानंच या मॅच मध्ये कमबॅक करू शकते ती बॉस फायटर ओवळे मानगर. बॉलर नेम, बॉलरचं नाव शिवा, बॉलरचं नाव हा चेंडू बघूया क्रिस गेल काय करतोय. शॉर्ट पिच चेंडू मारलाय, उंच आहे, खूप उंच, झेल होऊ शकतो. ओ वॉट अ कॅच, कपिल देव स्टाईलनं कॅच घेतलेली आहे आणि या मॅचला यू टर्न देणारी कॅच घेतलेली आहे ती या गोलंदाजानं स्वतःच्या गोलंदाजीवर झेल. वॉट अ बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. एक मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलेला आणि मोठी विकेट जाते ती म्हणजे समर्थ कडूची. आजच्या 11 इंडियन आर्मी गोटची, कारण क्रिकेट आहे, कधी काय होऊ शकते. आणि हा गेला ना मैदानामध्ये, हे डॉक्टर साहेब आहेत ना सचिन मोकल साहेब, काही करू शकतात? नाही नाही, त्यांना पण नाही, त्यांनाही थोपवलंय, त्यांनाही थांबवलंय सचिन मोकल साहेबांना. आणि एक धाव या चेंडूवर फक्त मिळते सचिन मोकल, त्यांच्या समवेत विजय खानावकर आहेत. अजूनही क्रिकेट आहे, त्यामुळे 1-2 षटकार जरी लागले, 2 षटकार जरी लागले तरी या मॅचचं रंगरूप बदलू शकतंय. योगेश घरत गोलंदाजीच्या मार्कवर आहेत. गोलंदाज योगेश, हो हो हो, योगेश घरत हावी झालेले आहेत. आणि आता कसं आहे की थोडंसं लाईटचा पण प्रश्न निर्माण झालाय, चेंडू पण जात नाहीये बाहेर, टायमिंग जुळत नाही. अशा वेळेला फलंदाजांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर
खरं तर निर्णय बरेचसे संघ क्षेत्ररक्षणाचा घेत असतात. आता इथे मात्र पाठलाग सुरू आहे. शॉर्ट पिच चेंडू मारायचा होताच डॉक्टर सचिन मोकल यांना. हाही चेंडू निर्धाव. जरा जोरदार टाळ्या या योगेश गरत यांच्यासाठी पण झाल्या पाहिजेत. 3 षटकं संपलेली आहेत. आता शेवटचं 1 षटक शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. सत्यवान म्हात्रे साहेब डोकं खाजवतायत काय होईल, कारण बॉस पण त्यांना जवळचे आहेत, विश्वनाथ शेठ पण जवळचे आहेत. आता काय दोन्हींपैकी एकाला आता कोणाला तरी घरचा रस्सा पकडावा लागणार आहे. सुपर 8 साठी हा संघर्ष सुरू आहे. खरं तर या मॅच मध्ये ना संदीप पाटीलनं सगळी जान ओतली. 17 चेंडू मध्ये 34 धावा. इकडून शिवा बोलत होते तिकडून, अरे आउट हो आउट हो किंवा हे आउट झाले तरी चालते, परंतु नाही. टायगर अभि जिंदा आहे. त्यांनी दाखवलेलं आहे. ओल्ड इज गोल्ड त्यांनी दाखवलेलं आहे. बॉस छाया रिसोर्ट आमच्या बॉसनी आम्हाला दिलेला ऑक्शन सोहळ्यासाठी त्यांचंही आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मात्र आता 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. किंजल स्पोर्ट्स अडवत असेल, करण मडवी व्हावं लागेल. हो, हा चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून. 6-37 6-38 6-37. स्वतः कर्णधार आलेले आहेत मला असं वाटतंय. विश्वास पाटील बोला. नक्कीच नक्कीच, कारण जो फलंदाज आहे विजय याच्यावरती खूप भरोसा आहे. आणि या ठिकाणी बघा पॉइंटच्या डोक्यावरून कडवलाय. 1 बाउंड चेंडू सीमा रेषा बाहेर आलाय चौकार. सत्यवान बॉस आहे ना, अशी व्यक्ती होणं मी म्हणेन पुन्हा एकदा पृथ्वी तलावर नाहीये. कारण कधी क्रिकेटसाठी असू द्या किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी असू द्या, तुम्ही बॉसकडे जा, तुम्हाला बॉस कधीही नाराज करत नाहीये. काय असेल तर सांगा बाबा, मी तात्पर, जिथे कमी तिथे आम्ही, अशी व्यक्तिमत्व म्हणजे बॉस म्हणजे आमचे संजूबाई. नाही, आणि संजूबाई कधी स्टेजवर पण नाही आहेत, खालीच असतात, साध्या माणसांमध्ये रमत असतात. सुंदर चेंडू या मॅच मध्ये. हाच चेंडू खरं तर महत्वाचा होता. या चेंडूवर किती धावा येणार हे फार महत्वाचं होतं. आता 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे आहेत त्यात 33 धावा. 4-33. आता टिकेमाली सर समीकरण थोडंसं मागडं होऊन ठरलंय. ते म्हणजेच बघा, सुंदर सुंदर दाढी गुल. चलो भाई तुम्हारा भी काम खत्म, चलो मैदान के बाहर. विजय खानावकर. च्या चेहऱ्यावर आता आनंद ओसंडून वाहतोय. मगाशी या अगोदर थोड्या वेळा अगोदर आपले पाजी पण म्हणालेले की मला डिकीत नेलं तरी चालेल पण मला न्या. नाही, ते सर्वांना नेतील, त्याचं काय हे नाहीये. मात्र हे अचल 11 इंडियन आर्मी घोट संघ पॅकर जरी विश्वनाथ शेठ मस्कर असले तरी आमचे दहिसरचे जावय भूषण भोईर बघा सकाळपासून ठाण मांडून बसलेत. बाबा रे, आज संध्याकाळी काहीतरी आम्ही मजा करणार, मस्ती करणार आणि मगच घरी जाणार. कारण विश्वनाथ शेठ मस्कर वरती असणारं प्रेम त्याच्यासाठी नाही, ते मॅच बघण्यासाठी थांबलेले आहेत. तर आमचे केसरीनाथ दादा पाटील जे खारघरचे आमचे मनसेचे रायगड जिल्हा सरचिटणीस आहेत, त्यांचे सुपुत्र एक स्टार क्रिकेटर खारघरचे सूरज पाटील इथे आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. दादांना नक्कीच इन्व्हिटेशन आहे आमचा. सूरज या, स्वागत आहे आपलं देखील. बघूया, अजून 2 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. 2-33 मारण्याचा प्रयत्न केला. हवे ते चेंडू. ओ व्हॉट अ झेल, मस्त कॅच, ग्रेट कॅच. आणि अशा वेळेला जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत. असतायत बघा गैनीनाथ, मला असं वाटतंय तिथे सुंदर झेल पकडला त्यांनी आणि त्यांनी थंब दाखवलेला आहे सगळ्यांना. अफलातून झेल या निर्णायक क्षणी अशा प्रकारचा झेल. वाह.
घोट संघ पोचलेला आहे तो सुपर 8 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन.